बोरगाव टेक्सटाईल पार्कमधील बोगस लाभार्थ्यांवर चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून अनेकांचे धाबे तणाणले. रातोरात मशिनरी बसवण्यासाठी हालचालींचा घाट. बोरगाव टेक्सटाईल पार्क येथे सुमारे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून अनेक महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्वावर इतरांना दिले आहेत. या वस्त्रोद्योग पार्कात कोट्यावधी रुपयांचा झालेल्या चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून अनेकांनी रात्री बंद असलेल्या युनिटमध्ये व्यवसाय उभारण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच यामध्ये नक्कीच गौडबंगाल असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामुळे बंद असलेल्या व बोगस लाभार्थ्यांची सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बोरगाव येथील विद्याधर अमण्णावर, शिशिर सातपुते, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळके, अण्णासाहेब पारवाडे, राजू खिचडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हावले, बाळासाहेब बसण्णावर, अशोक हावले, धनपाल हावले यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाव येथील सर्वे नंबर 184 मधील कर्नाटक राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याने सीमा भागातील बेरोजगार व गोरगरिबांची आर्थिक उन्नती व्हावी व लोकांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. शासनमान्य युनिटला मंजुरी व सबसिडी देण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील मोजक्याच लाभार्थ्यांना लाभ तर महाराष्ट्रातील अनेकांनी बोरगावातील एकाला व अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाभार्थ्यांचा कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला आहे. याबाबत सीमा भागात जोरदार चर्चा होत असतानाच आता या वस्त्रोद्योग पार्कमधील बोगस लाभार्थी व कोणताही उद्योगधंदा नसलेल्या युनिटमधील प्रमुखांनी चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून काही दिवसापासून बंद असलेल्या युनिटमध्ये जुन्या मशिनरी व इतर साहित्य आणून उद्योगधंदा चालू करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. याबाबत संबंधित तक्रारदार यांनी टेक्सटाईल पार्कमध्ये बंद असलेली युनिटे व अपुरे कामकाज दाखवून एका युनिटमधून 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी लाटला आहे. जवळजवळ 55 युनिटचे 85 कोटी रुपये सरकारची फसवणूक केली आहे. यामध्ये बोरगावच्या एका एजंटने कमिशनवर कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारूनही तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला आहे. तसेच या पार्कमध्ये केवळ वस्त्रोद्योग संबंधित उद्योग उभारणीसाठी परवाना असताना इतर उद्योगधंदे राजरोसपणे सुरू आहेत. एकूणच परिस्थिती पाहता मूळ लाभार्थी यांना तुटपुंजी रक्कम देऊन मोठे घबाड मात्र मध्यस्थी व इतरांनी लाटला आहे. या प्रकरणात बोरगावचा एजंट व वस्त्रोद्योग खात्यामधील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, प्रियांका जारकिहोळी व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना कागदपत्रे देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचं तक्रारदार यांनी सांगितलं आहे. बोरगावहून मुख्य संपादक ಪ್ರಶಾಂತ್ ಕಾಂಬ್ಳೆ. ಜವಳಿ ಪಾರ್ಕನ್ನು ಇಲ್ಲಿ ರೆಡಿ ಮಾಡಿದೆ 75 ಎಕರಲ್ಲಿ. ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ 55 ಜವಳಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಮಂಜೂರಾಗಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಬ್ಸಿಡಿ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಬಟ್ ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಪ್ರೆಸೆಂಟಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ 8-10 ಅಷ್ಟೇ ಇವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಂದರೆ ಇದರ ಹಿಂದ್ಗಡೆ ತುಂಬ ಗಪ್ಲ ಇದೆ, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಇದು ಇಲ್ಲಿ ಗಪ್ಲ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಹೊರಗಿನ ಜನ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇವನ್ GST ಬಿಲ್ ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಬ್ಸಿಡಿ ಓನ್ಲಿ ಆನ್ ಸಬ್ಸಿಡಿಗೋಸ್ಕರ 10 ಅಷ್ಟೇ ಸ್ಟಾರ್ಟ್, 55 ಮಂಜೂರಾದವ್ರು ಸರ್. ಸಬ್ಸಿಡಿ 8ರಿಂದ 10 ಅಷ್ಟೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದಾವ್ರೆ. ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಇದು ಕೆಳಗಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರು ಅಂತಲ್ಲ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಗುಜರಾತ್ದವರು ಇದ್ದಾರೆ, ಬಾಂಬೆದವರು ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಹೊರಗಡೆ ಜನ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ನಮಗೋಸ್ಕರ ಸ್ಕೀಮ್ ಮಾಡಿರೋ ಸರ್ಕಾರಗೋಸ್ಕರ ಅವರು ಇದ್ರದ್ದು ಕೋಟ್ಯಾಂತರಂತೆ ದುಡ್ಡನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಇದು ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಯುವಕರಿಗೆ ಕೆಲಸ ಸಿಗುವಂದ್ರೂ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಭಾಗ ಜನರಿಗೆ ಅಂದರೆ ಕನ್ನಡ ಜನರಿಗೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಥರದ ಅಂದರೆ ಏನು ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಚಲೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಈ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಜನ ಸಕ್ಷಮ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅದ್ರ ಪೂರ್ತಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಣ್ ತಪ್ಪಿಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದ್ರೋಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಇದು ಬಾಯ್ಲದಲ್ಲಿ ಇರೋದು ಜಸ್ಟ್ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ಗೋಸ್ಕರ, ಜವಳಿಗೋಸ್ಕರ ಅಂತಾನೆ ಮಾಡೋದಂತ. ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಏನೇನೋ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದೆ. ಟ್ರೈನ್ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಇಳಿಸ್ಯಾರ, ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಾಂಬೆದವ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು, ಅಲ್ಲೂ ತಂದು ಇಳಿಸಾಕತ್ತಾರ. ಈಗ ಬೇರೆದವರು ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ತಂಬಾಕು ಕುಟ್ಕೊಂಡ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೋದ್ರು ಅಲ್ಲಿ ಕೋಳಿ ಖಾಲಿ ಚಲೋ ಐತಿ. ಇದು ಜವಳಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಏನೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಮೋಸ ಭಯಂಕರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಇದು ಏನೋ ಒಂದು ತಿಳ್ಕೊಬೇಕಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಇದು ಯಾರು ರೀತಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕು.
ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಫೈದಾ ಹೋಯ್ತು, ಸಬ್ಸಿಡಿ ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟಾರೆ. ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅದೇ ಬಂದು ಅವರು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಏನೈತೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲ ಬಿಡ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅತ್ಯಂತ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಲೋನ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ. ಒಂದಕ್ಕೆ 5-10 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಲೋನ್. ಹೌದ್ರಿ. ಸಬ್ಸಿಡಿ ಈಗ ಸಬ್ಸಿಡಿ ಅಟ್ಟರಿ ಕಟ್ಟರಿ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ 4 ಗಾಡಿ ಕಟ್ಟೋರು ಅವ್ನು ಸಬ್ಸಿಡಿ ತೊಗೊಂಡ. ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ.